यहाँ पर हम देखें कि मरिया जो थी वो यीशु के कब्र के पास में आ रही है। आणि या ठिकाणी आम्ही पाहिलं की जी मरिया होती ती येशूच्या कबरेजवळ आलेली आहे. वो कब्र में जब उसने देखा यीशु वहाँ नहीं है, आणि कबरेमध्ये पाहिलं असताना तिला दिसलं की येशू त्या ठिकाणी नाही आहे. वो रोने लगी, ती रडू लागली, बहुत रोने लगे। खूप रडू लागली. जो पतरस और यूहन्ना जब आए थे और वो सब कुछ देखने के बाद उन्होंने विश्वास किया, लेकिन वो रुके नहीं, अपने घर को वापस चले गए। पेत्र आणि योहान त्या ठिकाणी आले, त्यांनी पाहिलं पण त्यांचा विश्वास बसला नाही आणि ते आपापल्या घरी निघून गेले. और ये मरियम अपने घर पे ना जाते हुए कब्र के सामने खड़ी रही। पण ही जी मरिया होती ती आपल्या घरी निघून न जाता त्या कबरेच्या समोर उभी राहिली. वो अंदर देख रही है ती आतमध्ये पाहते आहे और रो रही है, आणि रडत आहे. वो अंदर देख रही है, आतमध्ये पाहते आहे, रो रही है। पण रडत आहे. क्यों रो रही है? का रडते? मेरे प्रभु को कौन ले गया? माझ्या प्रभूला कोण घेऊन मेरे गेला? प्रभु को कौन ले गया? माझ्या प्रभूला कोण घेऊन मैं उसे गेला? पाना चाहती हूँ, मला त्याला घ्यायचंय, मुझे उससे मिलना है, मला त्याला भेटायचंय, मुझे वो चाहिए। मला तो हवा आहे. उसकी आंखों में आंसू आने लगे। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू और लागले. जब उसने अंदर देखा आणि जेव्हा तिने आतमध्ये पाहिलं तो वहाँ दो स्वर्गदूत बैठे हुए त्या हैं। ठिकाणी दोन स्वर्गदूत बसलेले आहेत. इसको मालूम नहीं वो स्वर्गदूत है, आणि तिला माहित नाही की ते स्वर्गदूत आहेत. वो तो सिर्फ यीशु के ख्यालों में खोई हुई है, ती फक्त येशूच्या विचारांमध्ये मग्न झालेली वो आहे. यीशु के ख्यालों में गड़ी हुई ती है। येशूच्या विचारांमध्ये गडलेली उसे आहे. कोई लेना देना नहीं कि अंदर 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 कैसे आया, क्यों आया, उसे कोई लेना देना आणि नहीं तिला है। काही घेणं देणं नाही. ते आतमध्ये कसे आले, कसे गेले. एक स्वर्गदूत सर के पास बैठा और दूसरा स्वर्गदूत उसके पैरों के पास में बैठा हुआ है। एक स्वर्गदूत त्याच्या डोक्याकडे आणि एक स्वर्गदूत त्याच्या पायाकडे बसलेला आहे. और वो स्वर्गदूत उसको पूछ रहे हैं, आणि ते तिला विचारत आहेत, हे नारी तू क्यों रोती है? हे स्त्री तू का रडते? वो उसका सवाल वही है, तिचा प्रश्न तोच आहे. हे मेरे प्रभु को उठा ले गए, माझ्या प्रभूला कोण घेऊन गेला? मैं नहीं जानती कि उसे कहाँ रखा है। मला नाही माहित की त्याला कुठे ठेवला. आपको मालूम है? तुम्हाला माहिती आहे? मुझे बताइए ना, मला सांगा ना, मेरे प्रभु को कहाँ रख दिया माझ्या है? प्रभूला कुठे ठेवला? अरे वो तो शुरू से ही प्रभु के ख्यालों में खोई हुई है। ती तर सुरुवातीपासूनच देवाच्या विचारांमध्ये मग्न झालेली आहे. और यीशु को ढूंढ रही है। आणि येशूला शोधत आहे. उतने में वो उसकी आंखों में आंखें भरी हुई है, आणि तिचे नेत्र भरलेले आहेत. उसकी आंखें नम है, तिचे डोळे ओलावलेले आहेत. वो सिर्फ उसको वो पूछती जा रही है, सिर्फ उसको एक ही चाहिए कि उसको सिर्फ प्रभु से मिलना है, प्रभु को ढूंढना है। आणि ती सर्वांना विचारते. तिच्या जीवनामध्ये तिच्या मनामध्ये एकच आहे की माझ्या प्रभूला मी कुठे शोधू. और जैसे ही वो पीछे मुड़ी, आणि जशी ती मागे वळाली, यीशु वहां खड़े हुए थे। येशू त्या ठिकाणी उभे होते. वो पहचान ना सकी आणि ती ओळखू नाही कि शकली वो यीशु की है। ते येशू आहे. उसकी आंखों में इतना पानी भरा हुआ है, शायद उसकी आंखें धुंधली हो गई आणि होगी। ते डोळे इतके भरलेले असतील, कदाचित तिला पुसट दिसत असेल. शायद यीशु का रूपांतर हुआ होगा। कदाचित येशूचं रूपांतर झालं असेल. उसका पूरी तरह से उसका देह जो है महिमा से भर गया होगा। आणि त्याचा देह पूर्णतः महिमेने भरला असेल. इसलिए यीशु ने उसे कहा कि मुझे अभी हाथ मत लगाना। आणि म्हणून येशू तिला म्हटला की तुम्हाला आता हात लावू नको. आज तक लोग उसके पैरों को चूम रहे थे, हाथों को चूम रहे थे, लेकिन यीशु ने उसको रुका दिया कि अब मेरे हाथों को, मेरे पैरों को मत चूमना। आजपर्यंत लोक त्याच्या पायाला, हाताला स्पर्श करत होते, पण तो आज तिला थांबवते की तू थांब, मला स्पर्श करू नको. शायद यीशु महिमा से भर गया होगा। कारण येशू महिमेने भरलेला असेल. वो यीशु को पहचान नहीं सकी। आणि ती येशूला ओळखू नाही शकली. यीशु से कहते हैं, येशू तिला म्हणतात, जो स्वर्गदूतों ने सवाल किया था वही सवाल यीशु मसीह कर रहे आणि हैं। स्वर्गदूतांनी जो प्रश्न केला होता तोच प्रश्न येशू करत आहे. तू क्यों रोती तू है? का रडते? किसको ढूंढती है? कुणाला शोधते? मरियम मगदलीनी सबसे पहले यहाँ पर मरे हुए में से जी उठे परमेश्वर, तब सबसे पहला दर्शन मरियम को हुआ है। आणि मेलेल्या परमेश्वरातून जेव्हा तो पुन्हा जिवंत झाला तेव्हा सर्वप्रथम दर्शन मरियेला झालं. क्यों हुआ? का झालं? क्योंकि वो यीशु के प्यार से भरी हुई थी। ती येशूच्या प्रेमानं भरलेली होती. उसका हृदय, उसके विचार, उसका मन प्रभु के प्यार से भरा हुआ था। तिचं हृदय, तिचे विचार, तिचं मन येशूच्या प्रेमानं भरलेलं और होतं. सबसे बड़ी आज्ञा क्या है? आणि सर्वात मोठी आज्ञा काय आहे? तो अपने परमेश्वर से अपने सारे मन, अपने सारे प्राण, अपनी सारी बुद्धि से प्रेम तू रख। आपल्या परमेश्वरावर आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने प्रेम कर. ये वो प्यार करने वाली स्त्री है। आणि ही ती प्रेम करणारी स्त्री ये आहे. पूरे मन से, पूरे प्राण से, अपनी सारी बुद्धि से यीशु से प्यार आणि ती करने वाली पूर्ण है। जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने ते परमेश्वरावर प्रेम करत आहे. ये प्यार को भूली नहीं है। आणि ही त्या प्रेमाला विसरली नाही. क्यों भूली नहीं है? का नाही मेरी विसरली? जिंदगी पूरी तरह से परेशान थी, माझं जीवन पूर्णपणे समस्येत, त्रासात होतं. मेरा जीवन पूरी तरह से बिखरा
हुआ था, आणि पूर्ण विखुरलेलं जीवन शायद मैं होतं. आज तक जिंदा नहीं रह पाती. कदाचित मी आजपर्यंत जिवंतही राहिले नसते. 7 दुष्ट आत्माओं ने मेरे जीवन को तहस नहस कर दिया था. 7 दुष्टात्म्यांनी माझं जीवन उद्ध्वस्त केलं. मेरे घर को बिखरा दिया था. माझं घर पूर्णपणे विखुरलेलं होतं. मैं मेरे विचारों में नहीं थी. मी माझ्या विचारांमध्ये नव्हते. मैं पूरी तरह से उनकी जकड़ में थी. तर मी त्यांच्या त्या दुष्टात्म्यांच्या मध्ये जकडलेलो लेकिन वो होतो. राजाओं के राजा प्रभु के प्रभु ने एक दिन मेरे पास में आकर मुझे उस शैतान के बंधन से छुड़ा दिया. पण त्या राजांचा राजा त्या प्रभूंच्या प्रभूने एक दिवस येऊन मला त्या सैतानाच्या बंधनामधून बाहेर वो काढलं. भूल नहीं सकी, ते ती विसरू नाही उसके शकली. उपकारों को भूल नहीं सकी. त्याचं प्रेम नाही विसरू हम भी शकली. वो लोग होना है. आम्हाला देखील असंच व्हायचं हमें आहे. कभी परमेश्वर के उपकार को नहीं भूलना है. आम्ही कधीच परमेश्वराचे उपकार विसरता कामा हम नये. 15 साल पहले, 10 साल पहले, 5 साल पहले क्या थे? आम्ही 10, 15, 20 वर्षापूर्वी काय हम होतो. पापों में डूबे हुए थे. आम्ही पापात बुडालेले होतो. कोई जीवन देने वाला नहीं था. जीवन देणारं कुणी नव्हतं. लेकिन कोई पण आया, कुणीतरी आलं. यीशु का नाम दिया. येशूचं नाव दिलं. यीशु ने हमारी जिंदगी को बदल के आणि रख येशूने दिया. आमचं जीवन बदलून टाकलं. कोई मनुष्य ने बदला नहीं कुठल्या है. मनुष्याने नाही ये बदललं. राजाओं के राजा प्रभु यीशु ने बदला हा है. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभूने ते मरते बदललं. दम तक, आखिरी सांस तक कभी यीशु को भूलना नहीं आणि म्हणून है. मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्या परमेश्वराला कधीच विसरू नका. घर मिले या ना मिले, घर मिळो ना मिळो, शादी हो या ना हो, लग्न हो ना हो, बच्चे हो या ना लेकर हो, हो ना हो, कोई बात नहीं हरकत है. नाही. उसका प्यार में हमेशा बना रहना. त्याच्या प्रेमामध्ये नेहमी बनून उसके राहायचं. प्यार में हमेशा बना रहना. त्याच्या प्रेमामध्ये बनून जब उसके राहायचं. प्यार में बने रहोगे ना, जेव्हा आपण त्याच्या प्रेमामध्ये बनून राहू, बच्चे अपना परमेश्वर उस बच्चों को आशीष देगा. परमेश्वर आप आपले सर्व आशीर्वाद और यीशु मोकळे ने करेल. कहा था उसके मरने से पहले चेलों को कहा था कि मैं तुमको उठने के बाद मैं तुमको गालील में मिलूंगा. आणि येशू म्हटला होता, माझ्या मरणानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा उठेन तेव्हा तुम्हाला गालिलात भेटीन. मैं तुमको गालील में मिलूंगा. मी तुम्हाला गालिलामध्ये लेकिन भेटीन. यीशु का प्यार पण येशूचं प्रेम उसके दिल में इतना भरा हुआ त्याच्या था. मनात, जीवनात, त्याच्या अंतःकरणात एवढं भरलेलं होतं. गालील में जाना प्रभु ने रुखा दिया, लेकिन ये स्त्री को मिलने कब्र में परमेश्वर आ गया. गालिलात जाणं त्यांनी थांबवलं आणि या स्त्रीला भेटण्याकरता त्या कबरेजवळ तो आला. यीशु कब्र पे आ गया. येशू त्या कबरेजवळ आला. उस स्त्री का प्यार इतना भरा हुआ था. त्या स्त्री इतकी ती प्रेमानं भरलेली होती. उसके विचार, उसका दिल, उसके आंखें इतने प्यार से भरी हुई थी. तिचं मन, तिचे विचार, तिचे डोळे इतके प्रेमानं भरलेले होते. यीशु के मार्ग को बदल दिया. येशूचा मार्ग बदलून यीशु टाकला. खुद कब्र में आकर उससे मिलने लगा. येशू स्वतः कबरेजवळ येऊन तिला भेटला. अब यहाँ पर यीशु से कहता है, त्या ठिकाणी येशू तिला म्हणतो, हे नारी तू क्यों रोती हे है? स्त्री तू का रडते, किसको ढूंढती है? कुणाला शोधते. उसने माली समझकर उससे कहा, तिने त्याला माळी समजला आणि म्हणाली, हे महाराज, हे महाराज, यदि तूने उसे उठा लिया है जर तू त्याला उठवलंय तो मुझसे कह कि उसे कहाँ रखा है. तर मला सांग की त्याला कुठे वो ठेवलंय. आगे कहते मैं उसे ले ती जाऊंगी. पुढे म्हणते, मी त्याला घेऊन कितनी जाईन. आतुर है यीशु को ले जाने के किती लिए. आतुर आहे येशूला घेऊन जाण्याकरता. एक औरत यीशु की बॉडी को ले जाने के लिए तैयार एक है. स्त्री येशूचं शरीर, मरते शरीर घेऊन जाण्यासाठी तयार आहे. कितना वजन होगा यीशु के प्रेत में, त्या प्रेताचं वजन किती असेल, उसको कुछ लेना देना नहीं त्याचं तिला है. काही घेणं देणं उसे नाही. तो बस यीशु को ले जाना तिला है. तर फक्त येशूला घेऊन वो कुछ भी जायचं. हो जाए, मग काही हो, मुझे यीशु को ले जाना. मला येशूला घेऊन जायचंय. उसे माली समझा, ती त्याला माळी समजली. उसको माली समझा. तिला माळी समजली. शायद वहां पे देख रेख करने वाला ये माली होगा. कदाचित तिला असं वाटलं इथं देखरेख करणारा हा माळी असेल. मरियम मगदलिनी व्याकुल है. आणि ही मरिया मगदलिया व्याकुळ आहे. और पतरस और यूहन्ना ने भी यीशु के कब्र को देखा. आणि पेत्र आणि योहानाने देखील येशूची कबर पाहिली. कब्र खाली है. कबर रिकामी आहे. उन्होंने ये सब कुछ देखने के बावजूद भी वापस अपने घर को लौट आणि गए. हे सर्व बघून देखील ते आपापल्या घरी निघून गेले. लेकिन ये मरियम जो है पण ही जी मरिया आहे वो लौटी नहीं है. ती परतली नाही. वो अब परेशानी में है. ती त्रासात आहे. क्यों परेशानी में है? का त्रासात आहे? यीशु को ढूंढने के लिए परेशानी में. येशूला शोधण्याकरता त्रासात आहे. उसे स्वर्गदूत भी मिले. तिला स्वर्गदूतही भेटले उससे बात हुई. आणि त्यांची बोलणं देखील अब झालं. अब उसे वो सोच रही है कि पता नहीं कहाँ मेरे यीशु को रखा आणि है. ती विचार करत बसली, माहित नाही कुठे माझ्या येशूला वो नेलं. पूछ रही है सबको. सर्वांना ती विचारते. अब ये वो मानती है कि शायद ये माली है. आणि तिला असं वाटतं की हा माळी आहे. यीशु को देखने की उम्मीद नहीं थी.
येशूला पाहण्याची कुठलीही आशा नव्हती शायद वो स्वाभाविक रूप से सामने वाले आदमी को जो यीशु उसको देख रही है, आणि कदाचित ती स्वाभाविक तऱ्हेने समोरच्या व्यक्तीला पाहत आहे. वो सैनिक भी कह सकती थी, ती सैनिकही म्हणू शकत होती वो दूसरा आदमी भी कह सकती किंवा थी, दुसरा कुठला एखादी व्यक्ती म्हणू शकत होती, लेकिन उसको उसने माली कहा. पण ती त्याला माळी म्हणाली. मैदान की रखवाली करने वाला या वहां के गार्डन को रखवाली करने वाला उसने कहा. आणि तिथल्या बागेची रखवाली करणारा तो माळी असावा असं तिला और वाटलं. यही बात का संदर्भ हमें उत्पत्ति की किताब में मिलता आणि है. ह्याच गोष्टीचा संदर्भ उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जब मिळतो. परमेश्वर ने पुरुष और स्त्री को बनाया, जेव्हा परमेश्वराने पुरुष आणि स्त्रीला बनवलं, उसके लिए सुंदर ऐसा गार्डन, सुंदर से बगीचा तैयार किया, त्यांच्यासाठी सुंदर अशी बाग तयार केली और गेली. परमेश्वर ने उस आदन की बाग में उसको रख दिया. आणि एदेन बागेमध्ये परमेश्वराने त्यांना ठेवलं खाने के लिए जमीन से अच्छे अच्छे पेड़ों को उगाया, आणि खाण्यासाठी जमिनीतून फळ झाडे उगवली और मनुष्य को एक आज्ञा दिया. आणि मनुष्याला एक आज्ञा दिली. मनुष्य को कहा, मनुष्याला म्हटलं, इस बगीचे को सजाने की और इस बगीचे की देखभाल करने की आज से तेरी जवाबदारी आणि है. या बागेची मशागत करण्याची, राखण करण्याची जबाबदारी तुझी आहे. आदम पहला माली था. आदाम पहिला माळी होता. आदम पहला माली था जो उस गार्डन को वो स्वच्छ कर सके, उस गार्डन को सजा के रखे. आणि आदाम पहिला माळी होता जो त्या बागेची मशागत करू शकत होता. आदम वो पहला व्यक्ति था जो बगीचे की देखभाल करने के लिए रखा गया था. आदाम तो पहिला माळी होता ज्या त्या बागेची रखवाली करण्यासाठी, मशागत करण्यासाठी ठेवला होता. परमेश्वर उसको आदेश दिया था, प्रभूने त्याला आदेश दिला लेकिन होता, आदम ने उसका उल्लंघन किया, पण आदामाने त्या आज्ञेचं उल्लंघन और केलं. उसको आदम के बगीचे से परमेश्वर ने बाहर निकाल आणि त्या दिया. एदेन बागेतून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं. उस बगीचे की हालत मुझे मालूम नहीं अब क्या होगी. आता माहित नाही की बागेची हालत काय असेल. अगर माली नहीं है तो बगीचा पूरा खराब हो सकता कारण है. जर माळी नसेल तर ते जे बाग आहे ते संपूर्ण खराब होऊन जाईल जंगली पौधे उग सकते हैं. आणि जंगली झाडं उगवू इतनी शकतात सुंदर बाग खराब हो सकती है. आणि सुंदर बाग जी आहे ती नष्ट होऊ शकते. जो सुंदर दिखने वाली बाग है, जो लोगों को मोहित करने वाली बाग है, वो खराब हो सकती है. सुंदर दिसणारी, लोकांना आकर्षित करणारी ती बाग उद्ध्वस्त होऊ और शकते. ये जो परमेश्वर ने जो बाग बनाई थी वो पूरी तरह से खराब हो चुकी आणि है. आता परमेश्वराने बनवलेली ती बाग होती ती पूर्ण खराब झाली. क्योंकि आदम को वहां से निकाल दिया गया. पण आदामाला तिथून बाहेर काढण्यात आलं. आदम पहला व्यक्ति है आदाम पहिला व्यक्ती आहे जिसको रखवाली करने के लिए मालिक के रूप में वहां रखा गया त्याला था. रखवाली करण्यासाठी, राखण करण्यासाठी माळीच्या स्वरूपात ठेवण्यात और आलं दूसरा होतं. आदम जो है वो प्रभु यीशु मसीह आणि है. दुसरा आदाम जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. दूसरा आदम यीशु है. दुसरा आदाम येशू आहे. यीशु उस बगीचे को ठीक करने के लिए इस दुनिया में आया. आणि येशू त्या बागेला ठीक करण्यासाठी या जगात आला. और ये बगीचे को नया करने के लिए इस दुनिया में आणि त्या आया. बागेला नवीन करण्यासाठी तो या जगात आला. जो आदम ने पाप किया था, जो आदामाने पाप केलं पाप होतं के द्वारा मृत्यु संसार में आई. आणि त्या पापाच्या द्वारे मृत्यू या आदम का जगामध्ये, पूरा जीवन बिगड़ गया था. आदामाचं संपूर्ण जीवन उसके बिघडलं अंदर अलग अलग प्रकार के पेड़ पौधे, जंगली पौधे आणि उगाए. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं, झुडपं, काटेरी ती उगवली. वो दूसरा आदम बनकर इस दुनिया में आया. आणि दुसरा आदाम बनून तो या जगात आला. जो हमारा ये बाग है, शरीर रूपी बाग है, उसको ठीक कर सके. ये जेणेकरून तो आमची जी शरीर रूपी बाग आहे ती नीट करू आज शकेल. आदम के जीवन के अंदर कई जंगली पौधे बने हुए हैं. आदमाच्या जीवनामध्ये कितीतरी काटेरी झुडपं उगवली नफरत के, ईर्ष्या के, अक्षमाओं के पौधे लगे हुए हैं. आणि ईर्षेचे, अक्षमेचे झाड उगवले असतील झगड़े के, हत्या के ऐसा बीज लगे हुए हैं. आणि हत्या आणि भांडणाचे बी लावलेले आहे. वही यीशु दूसरा आदम बनकर इस दुनिया में आया. आणि तेव्हाच येशू दुसरा आदम बनून या जगामध्ये आला. जो हमारे मानवी स्वभाव को बदल सके. जो आमचा मानवी स्वभाव बदलू हम में से जंगली पौधे निकाल सके. आमच्यामधून ती जंगली झुडपं काढून मेरा यीशु माली बनकर इस दुनिया में आया लोगों के जीवन रूपी बगीचे को तैयार और सुंदर बनाने के आणि लिए. माझा येशू या ठिकाणी माळी बनून आला जेणेकरून जे उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या जीवनाच्या बागा आहेत त्या पुन्हा तो त्याची मशागत करू इस शकेल. संसार के अंदर यीशु ने सुंदर एक बगीचा तैयार किया. या जगामध्ये सुंदरसा बाग परमेश्वराने तयार केलेला जैसे आहे. परमेश्वर ने इस पृथ्वी पर, इस दुनिया में एक एदेन की बाग को लगाया था. जसं या पृथ्वीवरती परमेश्वराने एदेन बाग लावली, आज भी परमेश्वर ने एदेन बाग को लगाया हुआ है. आजही परमेश्वराने ती एदेन बाग लावलेली वो आहे. एदेन बाग क्या ते है? एदेन बाग काय वो आहे? एदेन बाग परमेश्वर का चर्च ते एदेन है. बाग परमेश्वराची मंडळी आहे. ये चर्च ही है. मंडळी ये आहे. चर्च को परमेश्वर सुंदर बना रहा या है. मंडळीला परमेश्वर सुंदर बनवत वो आहे. वो उसको सुंदर बनाने के लिए, इस बगीचे को सुंदर बनाने के लिए उसने अपने उस क्रूस के ऊपर अपने प्राण को दे आणि दिया. हे मंडळी सुंदर बनवण्यासाठी परमेश्वराने आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. यीशु हमारे जीवन में मिट्टी
मिट्टी पलटते हैं, मिट्टी की खुदाई करते आणि हैं। येशू आमच्या जीवनामधली मातीची उलथापालथ करतात, ते खोद एक करतात. माली का काम क्या है? एका माळ्याचं काय काम आहे? वो पूरी तरह से मिट्टी को उल्टा पलटी करता आणि है, ती जी माती आहे तो उलट पलट करतो, वो सही से पौधे को लगाता है। योग्य तऱ्हेने ते रोप लावतो कौन से पौधे कहाँ लगाना है वो ये अच्छे तरह से जानता आणि है। कुठले झाड कुठं लावायची त्याला तो जाणून आहे. कौन से बीज कहाँ लगाना है और कौन से बीज के द्वारा यहाँ सुंदरता आएगी वो खूबसूरती के साथ जानता आणि है। कुठले बी लावल्याने कुठं सुंदरता दिसणार आहे हे त्याला चांगलं माहिती जो आहे. कठिन मिट्टी है उसको वो तोड़ता है, आणि जी कडक माती झालेली आहे ते त्याला तोडतो और नीचे की मिट्टी को उल्टा करता है, पलटा करता है। आणि खालून वर ती माती त्याची उलटा पालट करतो. हमारे जीवन में अगर कुछ उलट पलट हो रहा आमच्या है, जीवनामध्ये जर काही उलट पलट होत असेल, आप ये ना सोचे कि ये मेरे जीवन में रुकावट और बाधा है, असं नका समजू हे माझ्या जीवनासाठी एक बाधा आहे, ये एक बोझ हे है। एक ओझ आहे. शायद आप और मैं गलत सोच रहे होंगे, कदाचित तुम्ही आणि मी चुकीचा विचार करत मेरा असू. यीशु आपके और मेरे जीवन के अंदर एक हलचल कर रहा माझा है। येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी हालचाल वो करत माली आहे. तो है माळी आहे जो नई मिट्टी को बना रहा जो है, नवीन माती करत जो नई मिट्टी को बनाकर उसको सुंदरता में लेकर आ रहा जो है। नवीन माती खोदून त्याला सुंदरतेमध्ये घेऊन येत आहे. यीशु वो है जो हमारे जीवन में एक नए बीज को बोएगा। येशू तो आहे जो आमच्या जीवनामध्ये एक नवीन बी रोपेल वो ऐसे पौधों को निकालता है जो जंगली है, आणि जंगली जे झुडप आहेत तो त्याला काढून टाकतो. उसको निकालने दो। त्याला काढू दे. कभी कभी हमें दर्द होगा, कधी कधी आम्हाला वेदना होती. कई बार ऐसा होगा, अगर हम क्षमाशील व्यक्ती बनना चाहते हैं, ऐसी बहुत सारी घटनाएं होंगी जिसके द्वारा हम अक्षमा में आणि रहें। बऱ्याचदा आम्हाला क्षमाशील व्हायची इच्छा असेल पण अशा घटना आमच्या जीवनामध्ये घडतील की त्यावेळेस आम्ही अक्षमेमध्ये जाऊ. क्यों? का? क्यों? परमेश्वर हमारी अक्षमा को निकालेगा। परमेश्वर आमच्यातली अक्षमा काढेल. जो अक्षमा का बीज, जो कड़तू का बीज है, उसको निकालेगा, जो अक्षमेचं जे कुरकुरीचं बी आहे तो काढून और टाकेल. परमेश्वर उसके प्रेम से आपको मुझे आणि भरेगा। परमेश्वर त्याच्या प्रेमानं तुम्हाला मला आप भरेल. और मैं अक्षमा में चलने वाले व्यक्ति ना बने। तुम्ही आणि मी अक्षमेमध्ये चालणारे व्यक्ती बनू नये. यीशु मिट्टी को उल्टा पलटा करता है, येशू ती माती उलट पलट करतो वो घास फूस को निकालता आणि है, जे जंगली गवत आहे काढून वो टाकतो शैतान और बीमारियों को निकालता है। आणि त्या आजारांना काढतो. मरियम ने सोचा कि वो माली है। मरियेला वाटलं की तो माळी आहे. हाँ, वो माली हा है। तो माळी जिसने आहे. तेरे अंदर से 7 दुष्ट आत्माओं को निकाला, वो माली आणि है। तुझ्यामधून ज्याने 7 दुष्टात्मे काढले तो माळी वो आहे. जंगली जो चीजें थी उसको निकालने वाला वो यीशु आणि है। जंगली जी झाडं झुडपं होती ती काढणारा तो हाँ, वो माली माळी आहे. है। हा तो माळी जिसने तेरे आहे. जीवन को सुंदर बनाया, ज्याने तुझं जीवन सुंदर जिसने बनवलं, तेरे दर्द को निकाला। ज्याने तुझं वेदना ये काढल्या. माली क्या करता हा है? माळी काय करतो? ये माली काटता है, हा माळी कापतो. ऐसे डालियों को काटता है जो सुंदर, जो असुंदरता को लेकर आती आणि है। अशा फांद्या तो छाटून टाकतो ज्याच्यामुळे असुंदरता होते. ये उस कैंची के अंदर धार लगा कर आता है। आणि त्या कात्रीला धार लावून येतो. हमारे बीच में विलियम भाई हैं, और उनकी पत्नी है। वो जब पेड़ बड़े हो जाते हैं, इधर उधर लगने लगते हैं, ऐसा लगता है कि खराब है, ये दोनों पति पत्नी आते हैं अपनी कैंची को लेकर कट 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 सुंदर बना देते आणि हैं। आपल्यामध्ये विल्यम भाऊ आहे, त्यांच्या पत्नीला घेऊन येतो. जेव्हा त्याला असं वाटतं की झाडं वाकडी तिकडी झालेली आहे, ते येतात आणि ते योग्य असा आकार त्यांना देऊन जो ये जातात. गार्डन बनाया है वो विलियम दादा उनकी पत्नी ने बनाया आणि हे जे है। गार्डन तुम्ही पाहता तो विल्यम दादा आणि त्यांच्या पत्नीने जब बनवलेलं उसको आहे. काटा जाता आणि है जेव्हा ते कापलं तब जातं सुंदर दिखता है। तेव्हा ते सुंदर कई दिसतं. बार हमारे जीवन में भी परमेश्वर कुछ बातों को काटता है, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील परमेश्वर काही गोष्टी कापतो, काट छाट करता है, काटछाट करतो. काट छाट करता है। काटछाट करतो. क्यों करता का है? करतो? क्योंकि हम विकसित हो सके, हम बढ़ सके, जेणेकरून आम्ही वाढावं, विकसित व्हावं, हम सुंदर दिख सके। आम्ही सुंदर दिसावं. इसलिए जब परमेश्वर आपके चीजों को हाथ लगाए, आपके जीवन को हाथ लगाएगा, उसको रोकना मत, उसे कहना परमेश्वर मैं तैयार हूं, मेरे जीवन से ऐसी डालियों को निकाल दे जो असुंदरता को लेकर आती आणि है। म्हणून जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये हात घालत असेल तर त्याला थांबू नका. कदाचित काटछाट करून परमेश्वर तुम्हाला त्या सुंदरतेमध्ये घेऊन येते. क्या आप सुंदर बनना चाहते तुम्हाला हैं? सुंदर बनायचंय ये का? शरीर रूपी सुंदरता नहीं, ही शरीर रूपी सुंदरता नाही, एक ही दिन ये शरीर रूपी सुंदरता में झुर्रियां आ जाएगी। कारण ही शरीर रूपी सुंदरता आहे त्याला झुर्ऱ्या येतील. कितना भी इसको पॉलिश करेंगे तो भी ये लटक जाएगी। आणि किती त्याला पॉलिश केलं तरी ते परत होणार नाही, तर
परत ते होणार आहेत सुरकुत्या. कितना भी पैसा खर्चा कर दो, ये टाइट नहीं होगी, ये ढिल्ली की ढिल्ली होगी. आणि किती पैसा खर्च केला तरी ते पुन्हा टाईट होणार नाही, ते सुरकुत्या पडणार आहेत. कई बार इसको टाइट करने के लिए पता नहीं क्या क्या चपेटा जाता है. आणि बऱ्याचदा त्याला टाईट करण्यासाठी माहित नाही काय काय चोपडलं आप जातं. चौपटिए, कोई बात नहीं, सुंदर दिखिए, तुम्ही चोपडा, काय हरकत नाही, सुंदर दिसा. लेकिन अंदर का जो मनुष्य है उसको इससे भी अधिक सुंदर बनाना पण है. आतल्या मनुष्याला त्यापेक्षा अधिक सुंदर यो बनवायचं. सुंदरता अंदर से सुंदरता होनी आणि चाहिए. ही जी सुंदरता आहे ती आतून असायला हवी. जब जब हम लोगों को देखे, हम क्षमाशील बनना आणि है. जेव्हा जेव्हा लोकांना भाऊ क्षमाशील आम्ही होऊया. हम अभी भी नफरत को लेकर जी रहे आणि हैं. अजूनही तिरस्कार घेऊन चालत. बाहर से तो सुंदर है, बाहेरून तर सुंदर, सुंदर सुंदर, इस चेहरे को सुंदर बनाने कितना पैसा खर्च किया आणि है. त्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी किती पैसे खर्च लोग केले. कहते हैं क्या ब्यूटीफुल दिख रहे आणि हो, लोक म्हणतात किती सुंदर दिसता, क्या कपड़े पहने हैं आपने. आणि काय कपडे घातले. लेकिन आपका दुश्मन आपके सामने खड़ा है तो अंदर से नफरत और जलन हो रही पण है. जर तुमचा दुश्मन समोर उभा आहे, शत्रू उभा आहे, तर तुम्हाला त्याच्याविषयी तिरस्कार, राग आहे. उसको 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 क्षमा नहीं कर सकते, त्याला क्षमा नाही करू उसे शकत, प्यार से बात नहीं कर सकते. त्याच्याशी प्रेमाने नाही बोलू तो शकत. परमेश्वर के सामने ये सुंदरता नहीं, असुंदरता है. परमेश्वरासमोर ती सुंदरता नाही तर ती कुरूपता हमें आहे. लोगों के सामने सुंदर नहीं बनना आम्हाला है. लोकांसमोर सुंदर नाही बनायचं. अगर उस खुदा के सामने सुंदर बन गए तो लोगों के सामने भी सुंदरता में बन देवासमोर जाएंगे. सुंदर बनलो तर त्या परमेश्वरासमोर देखील सुंदर हो. इसलिए इसलिए परमेश्वर को काम करने दीजिए. आणि म्हणून परमेश्वराला काम करू द्या. हे माली, हे माळी, हाँ वो माली हो है तो माळी जिसने आहे, तेरी जिंदगी को सुधार दिया. ज्याने तुझं जीवन ये वो सुधारलं. दूसरा आदम है हा तो दुसरा आदम जो आहे, जिंदगी बनाता है. जो जीवन बदलतो, पहला आदम बनवतो. ने जिंदगी खराब कर दिया, अगोदरचा जो आदम होता, जुना आदमाने जीवन खराब लेकिन केलं. दूसरे आदम ने जीवन को बना दिया, पण दुसऱ्या आदमाने जीवन बदललं, जीवन बनवलं. बना दिया. जीवन ये बनवलं. माली हा है. माळी आहे. माली का काम करता माळी है, काय काम करतो. सब बगीचे की देखभाल करता है. सर्व बागेची राखण आज वो करतो. चर्च के अंदर जो हम पौधे हैं, मालूम, हम पेड़ हैं, तुम्हाला उस माहिती आहे का? पेड़ को परमेश्वर बना रहा है. आणि या मंडळीमध्ये आम्ही लावलेले छोटे छोटे रोप आहोत आणि परमेश्वर त्याचं झाडात रूपांतर करणार. परमेश्वर छोटे छोटे पौधों को बना रहा आणि है. परमेश्वराने आधी छोटी छोटी रोप बनवली. आपको मालूम है बगीचे का मालिक जो होता है उसको पौधे का नाम भी मालूम होता है. आणि बागेचा जो मालक आहे त्याला त्या प्रत्येक झाडाचं नाव माहित असतं. हाँ चमेली, हाँ डमेली, हे उसको सब नाम मालूम आणि है. त्याला सर्व नावं माहित आहे. अगर हमको लेकर गए तो हम खड़े रहेंगे, ये पेड़ है, ये भी पेड़ है, ये भी पेड़ है, ये भी पेड़ है, पता नहीं कौन कौन से पेड़ है. आणि आम्ही घेऊन आम्हाला जर विचारलं आम्ही म्हणून सगळे झाड आहेत, कोणते ते माहित नाही. लेकिन माली को सब मालूम होता पण है. त्या माळ्याला सर्व माहित वो असतं. माली तो है माळी आहे जो बगीचे की देखभाल करता जो है. बागेची राखण वो करतो. आपकी और मेरी देखभाल करता तो है. तुमची आणि माझी राखण ये करतो. एदेन बाग ही है एदेन बाग जो आहे, दुनिया में उसने लगाई या है, जगात त्यांनी लावली, हर जगह लगाई है प्रत्येक ठिकाणी और वो लावली. लगाता जा रहा आणि है. लावत वो चाललाय. कहता तो है म्हणतो, मैं मेरे कलसिया को, बगीचे को बनाऊंगा. मी माझी मंडळी, माझी बाग बनवीन, मैं बनाऊंगा, मी बनवीन. मैं बगीचे को बनाऊंगा. मी बगीचा और बनवीन. जब परमेश्वर बनाएगा जेव्हा परमेश्वर उसको बनवेल कोई खराब नहीं कर त्याला सकता. कोणीच खराब नाही करू शकत. आमेन. आमेन. परमेश्वर है हमारे जीवन के अंदर सुंदरता लेकर आई. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये सुंदरता घेऊन आला. देखिए वो यीशु को क्या कह रही है, पहा ती येशूला काय म्हणत आहे. मैं उसे ले जाऊंगी. त्याला घेऊन जाईन. देखिए वो कैसे ले जा सकती कशी है. घेऊन जाऊ शकते. यीशु 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 कितना किलो का होगा, किती किलोचा तो असेल, कैसे उठाएगी. कसे उचले. जब प्यार हो जाता है ना, जेव्हा प्रेम होतं ना, उस प्यार में कोई बोझ नहीं त्या होता. प्रेमामध्ये कुठलं ओझं नसतं. उस प्यार में कोई बोझ नहीं त्या होता. प्रेमामध्ये कोणतं ओझं नसतं. आओ यीशु को सवाल कर रही है, आणि येशूला विचारते, रोते रोते पूछ रही है, रडत रडत विचारते. क्या महान भक्ति यीशु के लिए. यीशु को कह रही है, येशूला म्हणत आहे, रो रही है. रडत आहे. यीशु को कह रही है, येशूला म्हणत आहे, मेरे यीशु मेरे दिल में बसा माझा है, येशू माझ्या मनामध्ये मेरे बसलेला चित्त आहे, में बसा हुआ है, माझ्या विचारात मेरी बसलेला आंखों आहे, में बसा हुआ माझ्या है. डोळ्यात बसलेला आहे, कहाँ रखा है. कुठे ठेवला. यीशु को पूछ रही है, येशूला विचारते, क्या प्यार से भरे हुए, क्या प्यार से भरा हुआ उसका दिल है. किती प्रेमानं भरलेलं तिचं हृदय यीशु ने आहे. कहा येशू म्हटला, मरियम. मरिये. यीशु ने कहा येशू म्हटला, मरियम, मरिये, मरियम. मरिये. उसने फिर पीछे मुड़ी ती पुन्हा मागे वळाली और वो इब्रानी भाषा में कहा आणि तिने इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, 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 रब्बुनी. अर्थात है गुरु. म्हणजे हे गुरुजी जिसको ढूंढ रही जिला थी, शोधत होती, उसकी आवाज से उसने पहचान लिया कि मेरा गुरु, मेरा स्वामी, मेरा मालिक यहाँ पर आ गया त्याच्या है. आवाजाने
त्याने तिने ओळखले माझा गुरु, माझा स्वामी, माझा सखा हा और आहे. जिसको ढूंढ रही थी, आणि ज्याला ती शोधत जिसके लिए होती, आंसू बहा रही थी, तिच्यासाठी अश्रू वो ढाळत होती. रब्बी, वो स्वामी, वो उद्धार करता, उसको चाहने वाला वो आ गया. आणि तो रब्बी, तो गुरुजी आणि तिचा सखा तो आलेला आहे. यीशु को अगर दिल से ढूंढेंगे ना, येशूला जर मनापासून शोधलं ना, यीशु अपना मार्ग को बदल देगा येशू आपके आपला लिए. मार्ग तुमच्यासाठी वो बदलेल. गालिल को जाना था, तो गालिलामध्ये भेटणार गालिल का टिकट निकाला था, गालिलाचं तिकीट काढलं होतं. फ्लाइट का निकाला था, ट्रेन का मुझे मालूम नहीं. कुठल्या फ्लाईटचं काढलं मला माहित नाही. यीशु ने अपने टिकट कैंसिल कर दिया. येशूने आपलं ट्रेनचं त्या प्लेनचं तिकीट कॅन्सल केलं. कोई रो रही है मेरे लिए, ही रडत आहे कोई माझ्यासाठी, रो रही है मेरे लिए. कुणीतरी माझ्यासाठी रडत उसका आहे. दिल कितना प्यार से भरा हुआ आणि है. तिचं हृदय किती प्रेमानं भरलेलं मुझे आहे. वहां जाना है, मला तिथे जायचंय, मुझे वहां जाना मला है, तिथे मेरा जायचंय, टिकट कैंसिल, माझं तिकीट मैं कॅन्सल, कब्र में जाऊंगा मी कबरेकडे जहाँ पे जाईन, मरियम रो रही जिथं है. मरिया मैं रडत उससे असते. मिलूंगा, मी तिला मैं भेटेन. पेत्र को नहीं मिलूंगा, मी- मैं योहान को नहीं मिलूंगा, जो जिसके अंदर मेरा दर्द छुपा हुआ है उसको मिलने में जा रहा मी हूँ. पेत्राला नाही, मी योहानाला नाही, जिच्यामध्ये माझ्याविषयी वेदना भरलेल्या आहेत, मी तिला भेटायला जाईन. यीशु हमारा नाम लेता है, येशू आमचं नाव घेतो. वो मरियम को पहचानता है, तो मरियमला ओळखतो, वो आपको मुझे पहचानता तुम्हाला है. आणि मला ओळखतो. वो कहता है मरियम, तो म्हणतो मरिये, मरियम, मरिये. भेड़े अपने चरवा की आवाज सुनकर उसको पहचान जाती है. आणि मेंढर आपल्या मालकाचा आवाज ओळखून उसको त्याला मरियम ने ओळखतात. उसको पहचान लिया, मरियेनं त्याला ओळखलं, अपनी आंखों से देख रही है, आपल्या डोळ्यांनी लेकिन उसको पाहत, माली कहा. पण त्याला ती माळी उसको म्हटली. समझ नहीं आया यीशु है. तिला कळालं नव्हतं की तो जब येशू यीशु आहे. की आवाज पण सुनी, जेव्हा तिने येशूचा आवाज जब ऐकला, यीशु की आवाज सुनी, येशूचा आवाज तब ऐकला, उसको पहचान लिया. तेव्हा तिने इस ओळखलं. दुनिया में यीशु को अगर पहचानना है, या जगामध्ये जर येशूला उसकी सुंदरता को पहचानना है, त्याची सुंदरताला तो उसकी ओळखायचं, आवाज से पहचाने. त्याच्या आवाजाने ओळखा. और उसकी पहचान क्या आणि है? त्याची ओळख काय आहे? उसके वचन है. त्याचे वचन आहे. उसकी वाणी क्या है? त्याची वाणी काय आहे? उसका वचन है. त्याचे वचन उसके आहे. वचन के द्वारा यीशु को पहचान आणि पाएंगे. त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्ही येशूला इस दुनिया ओळखाल. में बहुत सारे झूठे सिद्धांत निकले हुए या हैं. जगामध्ये बरेचसे खोटे सिद्धांत वो निघाले. कहते हैं कि नहीं, हम यीशु है, ते म्हणतात की नाही, आम्ही येशू आहे, यीशु है हमारे पास, आमच्याकडे येशू लेकिन आहे. कब यीशु नहीं है. यीशु नहीं है उनके पास. येशू त्यांच्याकडे नाही झूठे आहे. सिद्धांत है, आणि खोटे सिद्धांत, झूठे सिद्धांत खोटे है. सिद्धांत और आहे. झूठे सिद्धांत में कई लोग फंस चुके आणि हैं. या खोट्या सिद्धांतांमध्ये बरेचसे लोक अडकलेले आहेत. क्यों? का? क्यों? का? क्योंकि उन्होंने यीशु की आवाज को नहीं कारण पहचाना. की अजूनही त्यांनी येशूचा आवाज ओळखलेला यीशु की नाही. आवाज कहाँ है? येशूचा आवाज कुठे यीशु आहे? का आवाज उसका वचन है. येशूचा आवाज त्याचे वचन आहे. यीशु का आवाज उसका वचन है. येशूचा आवाज त्याचे वचन आहे. इसलिए उसके वचन को गहराई से समझें, म्हणून त्याची वचन तुम्ही खोलात समजून तभी हम घ्या. समझ पाएंगे. तेव्हाच आम्हाला कळेल वो माली नहीं है, तो माळी नाही वो आहे, स्वामी है. तो स्वामी आहे. तभी हम पहचान पाएंगे. तेव्हा आम्ही ओळखू वो शकतो. माली नहीं तो माळी है, नाही, वो मालिक है. तो मालक वो आहे, उद्धार करता तो है. तारण इसलिए करता. वचन के गहराई में बढ़िए. आणि वचनाच्या खोलामध्ये जा. यीशु ने पुकारा, येशूने तिला बोलवलं, मरियम, मरिये, मरियम. मरिये. पुनरुत्थान की पहली घटना, पुनरुत्थानाची पहिली घटना, मरियम से मुलाकात. मरियेशी भेट, मरियम से मुलाकात. मरियेशी भेट. क्या सुनहरा अवसर होगा, आणि किती सुवर्ण ती संधी कितना असेल, खूबसूरत अवसर होगा, आणि किती सुंदर ती वेळ असेल, कितना 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 बढ़िया वो दिन होगा, आणि किती चांगला तो दिवस कितना असेल, बढ़िया मौका होगा. आणि किती मोठी संधी पुनरुत्थान असेल. के बाद पवित्रते से भरा हुआ, महिमा से भरा हुआ यीशु को वो देख सकी. पुनरुत्थानानंतर प्रेमाने आणि महिमेने भरलेल्या येशूला ती पाहू शकली. आमेन, आमेन. आमेन. यीशु 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 जीवन को बदल रहा है. येशू जीवन बदलत आहे. उसने जक्कई को पुकारा, तिने जक्कायाला बोलावलं, जक्कई को पुकारा. जक्कायाला जक्कई बोलावलं. को क्यों पुकारा? का बोलावलं? क्योंकि वो दिल से चाहता था कि मुझे यीशु को देखना कारण है. मनापासून त्याची इच्छा होती की मला येशूला मन पाहायचं. से वो देखना चाहता था कि यीशु कौन है. मनापासून तो पाहू इच्छित होता की येशू कोण आहे. जब वो यीशु को देखने के लिए वो पेड़ पर चढ़ गया, आणि येशूला पाहण्यासाठी तो झाडावर चढला. यीशु को देखने के लिए उसके जीवन में हर एक रुकावटों को तोड़ता हुआ यीशु को देखने के लिए ऊपर आणि चढ़ गया. येशूला भेटण्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडखळणावर मात करून तो झाडावर चढला. बाइबल कहती वो नाटा था, बायबल सांगतो तो बुटका वो होता, छोटा था, तो छोटा होता, गर्दी में यीशु, भीड़ में यीशु को देख नहीं पाता था. आणि त्यामुळे गर्दीमध्ये तो येशूला पाहू शकत लेकिन यीशु को नव्हता. देखने के लिए उसने उसके ऊपर विजय ले लिया. पण येशूला पाहण्याकरता त्यांनी स्वतःच्या त्या बुटकेपणावरती विजय घेतला. हमें विजय लेना है यीशु को देखने के आम्हाला लिए. येशूला पाहण्यासाठी विजय घ्यायचा आहे. गाड़ी पंचर हो जाती है,
संडे के दिन, रविवारी गाडी पंक्चर झाली, अरे अब कैसे जाएंगे, आता कसं जाणार, अरे चलो आज ऑनलाइन देख लेंगे। चला जाऊ दे ऑनलाइन बघू। ओला की सुविधा है, रिक्शा की सुविधा है, फोन की सुविधा है, आप बुलाकर कोई भी चीज यीशु की आराधना से हमको वंचित ना कर सके। आणि ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत कुठल्याही गोष्टी तुम्हाला देवाच्या आराधनेपासून वंचित करता कामा नये। आज फंक्शन है, आज ये है, आज वो है, आज सभा आहे, आज हे, आज अरे ते। जिसको यीशु को देखना है ना, उसके लिए कोई भी समस्याएं नहीं होती। आणि ज्याला येशूला पाहायचंय त्यांच्यासाठी कुठलीही समस्या उरत वो नाही। पेड़ पे कैसे चढ़ा मुझे मालूम तो नहीं, झाडावर कसा चढला मला माहित नाही, क्योंकि मेरा जन्म 78 का है, कारण माझा जन्म 78 चा ये आहे 2023 के पहले घटना है। आणि ही 2023 वर्षांपूर्वीची घटना आहे। आपको मेरी उम्र पता चल गई? तू- जब कहीं चढ़ गया, जक्काई चढला, भीड़ है, गर्दी आहे, यीशु चल रहे हैं, येशू चालत आहे उस पेड़ के सामने रुक गए, आणि त्या झाडासमोर थांबले। यीशु ने सर उठाया, येशूने वर डोकं केलं, मुझे दिल से ढूंढ रहा था, मला मनापासून शोधत मैं होता, तेरे दिल को जानता हूँ, मी तुझं मन ओळखून आहे, क्योंकि मैं तेरे चित्त में बसा हुआ कारण हूँ। मी तुझ्या मनात चित्तात बसलेला आहे। जक्कई जक्कया नीचे आ जा, खाली ये। मुझे तेरे घर आना है, मला तुझ्या घरी यायचंय, मुझे तेरे घर आना मला है, तुझ्या घरी यायचंय, मुझे तेरे घर आना मला तुझ्या है। घरी यायचंय। ओ मेरा यीशु नाम से जानता है आपको। माझा येशू नावाने तुम्हाला ओळखतो। 94 में 94 मध्ये 94 दिसंबर महीने में आणि 94 डिसेंबर जब महिन्यामध्ये मेरे पिताजी और मेरी माँ एक मीटिंग में गए, जेव्हा माझे आई वडील एका सभेमध्ये गेले, 80,000 से 1,00,000 लोग वहां पर थे। 80,000 ते 1,00,000 लोक त्या हमें ठिकाणी समझ में होते। नहीं आ रहा क्या है। आम्हाला नाही कळत होतं की काय बाबा चाललंय। बाबा रुके हुए थे, बाबा थांबलेले मेरे होते, पिताजी रुके हुए थे, माझे वडील थांबलेले रो रहे होते, थे, रडत होते। अरे अगर तू परमेश्वर अरे है, जर तू परमेश्वर आहे, हमारी हालत को बदल दे। आमची जे डरना नहीं, भिवू नका, डरना नहीं। भिवू नका। पतरस को बोला यीशु का नाम लेना नहीं, पेत्रला म्हणलं येशूचं नाव घेऊ नका, धमकी दिया। धमकी दिलं उसके पास में देख रहे, धमकी वाले के पास में, आणि तो धमकी देणाऱ्याकडे पाहतोय धमकी वाले को बोल रहा है, बाबा तेरी आज्ञा से ज्यादा मुझे परमेश्वर की आज्ञा को आणि मानना है। त्या तुझ्या आज्ञेपेक्षा मला परमेश्वराची आज्ञा वो पाळायची। चुप नहीं तो रहा, गप्प नाही राहिला, सुसमाचार सुनाया, सुवार्ता सांगितली, उन लोगों को जेल में डाल दिया गया, त्यांना तुरुंगात उनको टाकण्यात मार आलं, दिया त्यांना गया। मारण्यात आलं, उन्होंने अपने जीवन की परवाह नहीं त्यांनी की। आपल्या जीवनाची पर्वा नाही केली वो बोले कुछ भी हो जाए, हम बंद नहीं करेंगे सुसमाचार, आणि ते म्हणजे काही हो आम्ही सुवार्ता सांगणं बंद नाही हम नहीं करणार, करेंगे सुसमाचार बंद, आम्ही सुवार्ता बंद करणार जो करना है नाही, कर लो। जे करायचं करा। हमारी जिंदगी बदली है, आमचं जीवन अभी हमारा बदललं काम है, आणि हे आमचं हम काम। लोगों को सुनाएंगे। अब मेरी बारी है आता माझी वेळ आहे सुसमाचार सुनाने की। सुवार्ता सांगण्याची। ये साल हे वर्ष परमेश्वर की महान आज्ञाओं को पूरा करने का साल है। परमेश्वराच्या महान आज्ञा पूर्ण करण्याचं वर्ष। मगदलेने भागी, मरियम भागी, मरिया धावली, चेलों को बता दिया, शिष्यांना सांगितलं, चेलों को बता दिया, शिष्यांना सांगितलं, मैंने प्रभु को देखा है मी प्रभूला पाहिलंय और मैंने प्रभू से बातें की है। आणि मी त्याच्या संगती दो बोलले। बातें बोल रही है चेलों को, दोन गोष्टी सांगत आहे मैंने शिष्यांना, प्रभु को देखा मी प्रभूला पाहिलं और मैंने उससे बातें आणि की। मी त्याच्याशी बोलले। ये साल हे वर्ष प्रभु को देखने का, प्रभूला पाहण्याचं और प्रभू से बातें करने आणि का, प्रभूशी बोलण्याचं प्रभु असणार से आहे। बातें करने का, त्याच्याशी प्रभूशी बोलण्याचं असणार आहे। प्रभु को देखने का, प्रभूला पाहायचं प्रभु से बातें करने आणि का। त्याच्याशी बोलण्याचं। समय निकालें वेळ काढा प्रभु से बातें करने का, देवाशी बोलण्याकरता, समय निकालें वेळ काढा प्रभु को देखने के लिए। प्रभूला पाहण्याकरता। तैयार हैं हम लोग? तयार आहात का? ये साल प्रभु से मुलाकात करने वाला साल, हे वर्ष प्रभूशी भेट करण्याचं वर्ष ये आहे। साल प्रभु से गहराइयों की बातें सुनने का साल, हे वर्ष प्रभूकडून खोलातल्या गोष्टी समजून घेण्याचं वर्ष आहे। ये साल इस्तेमाल होने का साल, हे वर्ष उपयोगात येण्याचं वर्ष आहे। ये साल वरदान चमकने वाला साल, हे वर्ष वरदानांनी चमकणारं वर्ष आहे। ये साल अभिषेक बहने वाला साल। हे वर्ष अभिषेक वाहणारं वर्ष आहे। तैयार हैं आप? तयार आहात का? तैयार हैं आप? तयार आहात का? तैयार हैं? आमेन।